सुन्न मनाने योगिता सोफ्यावर बसून होती. बाहेर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. तिच्यासमोर टीपॉयवर फुटलेली डिश, त्यात असलेली भाजी, त्यातली काही जमिनीवर सांडली होती. प्लेटचे तुकडे अर्धे टीपॉयवर तर अर्धे जमिनीवर पडले होते. तिच्या डोळ्यातले पाणी गालावर सुकून गेले होते. काही तासापूर्वीचा आलोकचा राग तिला आठवला. क्षुल्लक कारणावरून त्याने रागात जेवणाची प्लेट फेकून दिली होती. आणि 2-4 थोबाडीत योगितालाही लावल्या होत्या. तिच्यासाठी त्याचा मार काही नवीन नव्हता. गेली 15 वर्ष ती सगळं सहन करत होती. त्यांची भांडणे झाली की मुलं गुपचूप जाऊन झोपत होती. आताही सौम्य आणि नीरज, वय 12 आणि नीरज 10, बेडरूममध्ये जाऊन झोपली होती. योगिता उठली, मुलांच्या रूममध्ये गेली. दोघेही शांत झोपले होते. दोघांच्या डोक्यावरून हात फिरवला, कपाळाचे चुंबन घेतले आणि बाहेर आली. तिच्या रूममध्ये जाऊन आपली बॅग भरली आणि तडक घराबाहेर पडली. आपण घेतलेला निर्णय चूक की बरोबर काहीही समजत नव्हते तिला. बाहेर अंधार मी म्हणत होता. चालतच ती जवळच्या बसस्टँडवर आली. आई बाबा आता राहिले नव्हते. मग कोणाकडे जाणार होती ती? नाशिकच्या एका वृद्धाश्रमाची तिला माहिती होती. तिकडेच निघाली. तिथे राहता येईल आणि काही काम मिळेल. बसमध्ये ती बसली. 8-10 प्रवासी होते. खिडकीतून बाहेर बघत राहिली. सकाळी मुलं उठतील आणि मला घरात न बघून काय अवस्था होईल त्यांची. आलोक कसा वागेल? का तो माझा सगळा राग मुलांवर काढेल? पण नाही, आता मी माझा निर्णय नाही बदलणार. खूप सहन केले मी. माझी घुसमट होते आता. मला नाही राहायचे आलोकसोबत. मनावर तिने संयम ठेवला. 13 वर्षापूर्वी योगिता लग्न करून आलोकची बायको बनून आली. खूप दिलखुलास आणि मनमोकळी जगणारी अशी योगिता. या उलट एकदम शांत आणि संकुचित वृत्तीचा आलोक होता. हनीमूनला ते निघाले होते तेव्हा योगिता जीन्स आणि टॉप घालून, लिपस्टिक आयलायनर लावून, मेकअप करून तयार होऊन आली. हे काय, कसला अवतार करून आली आहेस? जा अगोदर तोंड धू आणि साधे कपडे घालून ये, आलोक म्हणाला होता. योगिता चुपचाप कपडे बदलून आली होती. त्याचा स्वभाव आणि त्याला येणारा भयंकर राग आता तिला माहीत झाला होता. रागात तो हाताला येईल ती वस्तू फेकून देत असे, तोडफोड करत असे. एकदा त्याच्या मित्रांसोबत पार्टीमध्ये योगिता राजकारण यावर चर्चा करत होती. आपले मत मांडत होती. तेव्हा घरी आल्यावर तू स्वतःला कोण समजतेस? काय तोंड चालवत होतीस तू माझ्या मित्रांसमोर? मला कमीपणा दाखवायला ना? असं म्हणून आलोकने हातात येईल ती वस्तू फेकून तिला मारले होते. याचा राग शांत होईपर्यंत त्याने तिला मारले होते. हळूहळू योगिता शांत राहू लागली. हसरी खेळकर योगिता आलोकच्या विक्षिप्त स्वभावाशी जुळून घेत राहिली. पण आतल्या आत गुदमरत राहिली. सौम्य आणि नीरज 2 मुलं झाली. पण त्यांनाही आलोकने आपल्या ताब्यात ठेवले होते. 15 वर्षानंतर योगिताला ही घुसमट सहन नाही झाली. तेव्हा ती बाहेर पडली. योगिता आश्रममध्ये आली. तिला तिथे एक कामही मिळाले. कर्नल अंकल, रोजी आंटी, देशमुख काका, सगळ्यांची सगळी कामे ती आनंदाने करत होती. महिना झाला तिला इथे. मुलांची खूप आठवण येत होती. पण तिने आपला फोनही घरीच ठेवला होता मुलांसाठी. पण आलोकने तो काढून घेतला असेल हे नक्की. त्यामुळे काही कॉन्टॅक्ट होणे अवघड होते. कर्नल अंकल तिला त्यांच्या आर्मीच्या गोष्टी सांगत, तर रोजी आंटी जीजस येशू यांच्या कहाणी सांगत. देशमुख काका काकूंच्या आठवणीत रमत. त्यांच्यानंतर मुलाने आणि सुनेने त्यांचे कसे हाल केले ते सांगत, मन हलकं करत. एकदा कॉम्प्युटरवर काम करत असताना योगिताला आठवले की सौम्याचा ईमेल आहे जो शाळेसाठी काढला होता. तिने पटकन सौम्याला मेल केला. दुसऱ्या दिवशी सौम्याचा मेल आला. आई, तू कुठे आहेस आणि आम्हाला सोडून का गेलीस? तुझी खूप आठवण येते. मेल वाचून योगिता रडू लागली. कर्नल अंकलनी तिला रडताना पाहिले आणि काहीच न बोलता निघून गेले. त्यांना सगळं माहीत होतं तिच्याबद्दल. योगिता आता रोज मेल करत होती. एकदा सौम्य म्हणाली, आई, बाबा म्हणतात की आता पोलीस कंप्लेंट करणार आहेत ते तू पडून गेली म्हणून. शेजारी पण हेच बोलतात. आजी आमच्यासोबत राहते, तीही तुलाच नाव ठेवते. आई, मला सुद्धा इथे नाही राहायचे, मीही पडून जाते. योगिताला खूप वाईट वाटले. एकदा सौम्याने आलोक घरी नसताना गपचूप कॉल केला. नीरज बोलत होता, आई तू परत ये, तुझी खूप आठवण येते. तेवढ्यात आलोक घरी आला आणि नीरजकडून फोन घेतला. काय गं, तुझ्या यारासोबत पडून गेलीस ना? मग आता मुलांचा का पुडका येतोय तुला? तुला अशी नाही सोडणार मी. यारासोबत मजा मारतेस काय? योगिताला ऐकवेना. तिने फोन कट केला. रडत राहिली ती. अचानक डोक्यावर कोणाचा तरी हात जाणवला. तिने मान वर करून पाहिले. कर्नल अंकल, तुम्ही? योगिता, मला समजते की तू खूप सहन केलेस, पण जेव्हा तुझी घुसमट झाली तेव्हा तू आलोकचे घर सोडलेस.
तुला एक गोष्ट सांगतो ऐक. मी लहान असताना वर्गात एक गुंड मुलगा होता आमच्या. त्याला मी खूप घाबरत असे. कधी त्याच्या वाटेला जात नसे. तोही सगळ्यांवर दादागिरी करत असे. मी बुजरा शांत असा होतो. तसंच गप्प राहिलो आणि तो मुलगा मनमानी करत राहिला. नंतर मग मी आर्मी जॉईन केली. पण मनात एक खंत आयुष्यभर राहिली की मी त्या मुलाचा सामना नाही केला. न लढता शस्त्र टाकून दिले. ही गोष्ट माझ्यासाठी खूप लाजिरवाणी होती. योगिता, आपल्याला आदर मिळत नसेल तर तो आपण मिळवायचा. आपला स्वाभिमान कोणाकडे गहाण नाही ठेवायचा कधी. तुला माहीत आहे ना, 2 दिवसांनी दिवाळी येते. नरकासुराचा वध कृष्णाने केला आणि तमाम स्त्रियांची अत्याचारापासून सुटका केली. त्यांच्यासाठी कृष्ण होता मदतीला. पण जेव्हा आपल्या मदतीला असा कोणी कृष्ण नसेल तर स्वतःच कृष्ण बनायचे आणि नरकासुराचा वध करायचा. आपण परिस्थितीशी 2 हात नाही केले, लढलो नाही, ही खंत तर राहणार नाही ना. मग दिवाळी म्हणजे अंधारावर मात करत प्रकाशाच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. पंती लावतो आपण, रंगीबिरंगी रांगोळी काढतो. का? आपल्या आयुष्यातील अंधार दूर होऊन नवीन सकाळ व्हावी म्हणून ना. आदर, सन्मान असा मागून मिळत नसतो, तो मिळवावा लागतो. कर्नल अंकल गेले. योगिता विचार करत राहिली. सकाळी ती कर्नल अंकलला भेटायला गेली. अंकल, तुम्ही बरोबर बोललात काल. मी आता लढणार आहे. माझ्या मुलांसाठी, माझ्या सन्मानासाठी. असं बोलून योगिता आश्रममधून बाहेर पडली. योगिता घरी आली. तू का आलीस इथे? हाकलून दिले का तुझ्या याराने? आलोक तिला बघून संतापला होता. माझ्याशिवाय तुला थारा नाही कुठे? इथे राहायचे असेल तर मी म्हणेल तसे वागावे लागेल. समजले? मी इथे राहायला नाही आले. माझ्या मुलांना सोबत न्यायला आली आहे. योगिता म्हणाली. मुलं तुझ्यासोबत येणार नाहीत. जा तू. मुलांना ठरवू दे की त्यांना कोणासोबत राहायचे आहे, नाही का? सौम्या, नीरज, तिने आवाज दिला. आईला बघून ते खुश झाले. खूप माज आला आहे का तुला बाहेर राहून? आलोक बोलला. ती काहीच बोलली नाही. चला मुलांनो, मी तुम्हाला न्यायला आली आहे, योगिता बोलली. मुलांना हाताला धरून योगिता एका नव्या प्रवासाला निघाली होती. सगळीकडे दिव्यांची झगमग होती. कुठे आकाशकंदील चमचम करत होते, फटाके फुटत होते. सगळा रस्ता रोषणाईने झगमगत होता. आज लक्ष्मीपूजन होते आणि ही एक लक्ष्मी आपल्या मुलांसोबत नव्या पर्वाकडे वाटचाल करत होती. आयुष्यातला अंधार मागे टाकून उजेडाकडे निघाली होती ताठमानेने. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.